23 जानेवारीला सगळ्यांसाठी अयोध्येचं दर्शन सुरू झालं, पण पहाटे प्रयागराजवरून अयोध्येला घेऊन जाणारी माझी रेल्वे मिस झाली. आता अयोध्येसाठी दुसरी ट्रेन तर लवकर नव्हती, म्हणून प्रयागराज बस स्टँड गाठलं, मस्त चहा पिलो आणि सकाळी 5:30 वाजता सुलतानपूर गाडीत बसलो. थंडी एवढी भयानक होती की खिडकीच्या बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. सुलतानपूरला पोहोचल्यावर थोडा नाश्ता केला आणि तिथनं पकडली अयोध्येची गाडी. 11 वाजायच्या दरम्यान मी अयोध्येत उतरलो. मला लई भूक लागली होती, म्हणून आधी एका भंडाऱ्यात पुरी भाजी खाल्ली, मग रिक्षा पकडून पोहोचलो मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अरुंधती हॉस्पिटॅलिटीमध्ये. एवढ्या जास्त गर्दीच्या दिवशी पण तिथं मला फक्त 750 रुपयात एकदम झकास डॉर्मेटरी भेटली होती. जरा वेळ झोपलो आणि संध्याकाळी दर्शनाला निघालो. सिक्युरिटीला तर तोडच नव्हता. गर्दी खूप जास्त असल्यानं दर्शनाची लाईन बाहेरच्या रस्त्यापर्यंत आली होती. सगळं वातावरण एकदम राममय झालेलं. आतल्या मुख्य गेटमधनं जेव्हा पहिल्यांदा मंदिराचं दर्शन झालं ना, तेव्हा इतका वेळ जय जयकार करणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. आरतीच्या वेळी गेल्याने या अलौकिक मंदिरात मला 10 मिनिटं बसायलाही भेटलं. आणि ज्या क्षणाला रामलल्लांचं दर्शन झालं, तो क्षण आयुष्याच्या तिजोरीत असा काही झाला की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तो विसरणार नाही. जय श्रीराम.